ग्रामीण भागातल्या प्रत्येक मराठी व्यापाऱ्याला मला एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे। 10 वर्ष 20 वर्ष अगदी 30 वर्ष झाली तरी आपण त्याच दुकानाच्या गाळ्यात त्याच काउंटरवर बसून धंदा करतोय। रोज सकाळी शटर उघडायचं, रोज बंद करायचं, गिरायक आलं की हसायचं, गिरायक नाही आलं की चिंतेत राहायचं। वर्ष बदलली पण आपली जागा बदलली नाही। कधी विचार केला आपण की आयुष्यभर एकाच तालुक्यात एकाच गावात मर्यादित राहण्यासाठी आपण जन्माला आलोय? अहो, आपल्या मनगटात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद आपल्या मेंदूत सुद्धा आहे। आपल्या रक्तात प्रामाणिकपणा आहे आणि आपल्या शब्दावर जर इथला ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवत असेल तर मग परराज्यातून आलेला एखादा माणूस आपल्याच मातीत येतो, 2 वर्षात एका दुकानाची 4 दुकानं करतो आणि बघता बघता अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या ब्रँडची फ्रँचायझी वाटतो। हे कसं काय शक्य आहे? कारण त्यांची बुद्धी आणि त्यांची मानसिकता, त्यांचा विचार मोठा आहे। आणि आपण फक्त माझं दुकान, माझा खिसा, माझ्या संसारापुरता नफा एवढ्यावरच खुश राहतो। अरे, समाधान मानणं हे संसारात ठीक आहे, पण व्यापारामध्ये समाधान मानणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीला स्वतःच फाशी देण्यासारखं आहे। आता वेळ बदलली, गाव, बाजारपेठ, तालुका, जिल्हा ही आपली सुरुवात असू शकते, पण तो आपला शेवट असू शकत नाही। गावाकडच्या अडचणीवर रडत बसू नका, स्वतःची सिस्टीम बनवा, व्यवसायाचं ब्रँडिंग करा, आधुनिक तंत्रज्ञान शिका आणि एका दुकानाची 10 दुकानं कशी करता येतील याचा प्लॅन करा। जोपर्यंत तुम्ही तालुक्याची सीमा ओलांडून बाहेर पडणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राला तुमची ताकद समजणार नाही। माझ्या मराठी व्यापारी बांधवांनो, पिढ्यानपिढ्या एकाच जागेवर बसून राहण्याचे दिवस आता संपले। आता उठा, मोठा विचार करा, मोठी झेप घ्या। फक्त दुकान चालवू नका तर ब्रँड उभा करा आणि तो ब्रँड घेऊन अख्खा महाराष्ट्र काबीज करा। आत्ताच पाऊल उचला, कारण अखंड महाराष्ट्राला तुमची सक्त गरज आहे।